भारतीय जनता पक्षाच्या चिन्हासमोरचं कमळाचं बटन आपण दाबायचंय आणि जर हे बटन इकडं तिकडं गेलं लक्षात ठेवा तर शहराचं भविष्य 5 वर्षासाठी अंधारात गेलं. एक आमदार आपण कामसू आमदार थांबवला तर आपण बघताय आता जाहिरात द्यायला लागेल आपण याला पाहिलं का मोहचा आमदार सापडतील का. आमदार राहिला बाजूला दुसरा हिरो आमदार म्हणूनच फिरतोय आणि माझी लय ताकद म्हणून सांगतोय. पण एक लक्षात घ्या अजित दादांना पण कसं समजलंय मला माहिती नाही पण एक कमळावरचं एक कमळाचा उमेदवार या शहरामध्ये नाही. कमळाचा उमेदवार या शहरामध्ये नाही. ही परिस्थिती आपण बघताय. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या सगळ्या उमेदवारांसाठी आणि या शहराच्या विकासासाठी मी पुन्हा ताई जिंकल्यावर आपल्या सोबत येईल असा शब्द देतो. जय हिंद जय भारत. मागच्या प्रचार सभेच्या प्रारंभाला सांगितलंच आहे पण मी विश्लेषणामध्ये डिटेल पॉइंट मध्ये फक्त 4 गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. भाऊ आमच्या शहरामध्ये सगळ्यात मोठा सध्याचा आमचा प्रश्न हा मेन रोडचा आहे. या मेन रोडच्या पूर्ण कॉन्क्रिटीकरण अंडरग्राउंड गटार करण लाईटची व्यवस्था असं आम्ही एक एस्टिमेट केलंय. भाऊ त्याला एक आम्हाला 12 कोटीची गरज आहे. सर्वात प्रथम आम्ही या मेन रोडसाठी आपण आम्हाला 12 कोटी रुपये द्यावं ही अशी तुम्हाला पहिल्यांदा विनंती करतो. त्याचसोबत या मोहोळ शहरामध्ये 2014 पासून माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येकाला मूलभूत सुविधांमध्ये घर मिळाले पाहिजे. या अंतर्गत रमाई योजना पंतप्रधान योजना अंतर्गत अनेकांना आम्ही घर दिले परंतु भूमिहीन लोकांसाठी आम्ही घर देऊ शकलो नाही. येणाऱ्या काळामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 300 ते 500 लोकांना भूमिहीन जनतेला घर देण्याचा आमचा मानस आहे आणि तो तुम्ही आम्हाला पूर्ण करून द्यावा अशी आमची इच्छा आहे. त्याचसोबत गावातील डोबाबळगाव रस्ता ते खाली गौतमवाडी चौकापर्यंत भारत माता की भारत माता की ना चिंता ना भय ना चिंता ना भय. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा मोहोळ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 याकरिता भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष उमेदवार सौ शीतल सुशील क्षीरसागर व इतर सर्व भारतीय जनता पार्टीचे 20 अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ आज इथं सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. या सभेसाठी प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्याला लाभलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री सोलापूर जयाभाऊ गोरे साहेब. त्यासोबत आपल्याला या कार्यक्रमाला लाभलेले माजी मंत्री माननीय सदाभाऊ खोत. त्यासोबत अल्पसंख्याक मुंबई त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. आपल्या मोहोळ शहरामध्ये वृद्धांसाठी लहान बालकांसाठी एखादं गार्डन एखादा म्हणजे बगीचा असावा असं माझं एक इच्छा आहे आणि ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. शिवाय व्यापारी संकुल जे आपल्या मोहोळच्या जागेमध्ये व्यापारी संकुल एक 100 गाड्यांचा असावं असं माझं एक ध्येय आहे किंवा माझा एक मानस आहे असं म्हणायला हरकत नाही. शिवाय आपले शिवाजी महाराज चौक ते मोहोळ रेल्वे स्टेशनचा जो रस्ता आहे तो त्याची प्रस्तावना दिलेली आहे तर तोही रस्ता चांगला व्हावा. शिवाय आपल्या युवकांसाठी किंवा महिला वर्गासाठी त्यांच्यामध्ये जो टॅलेंट आहे जे कौशल्य आहे त्यांच्यासाठी एक इंडोर स्टेडियम बनावं अशी माझी इच्छा आहे. शिवाय सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून मोहोळ शहरामध्ये जागोजागी CCTV कॅमेरे बसवावेत आणि त्याच्यासाठी एक माझी म्हणजे प्रयत्न करेन मी. आणि याशिवाय जसं मी सगळीकडे पोहोचले तेव्हा मला असा अनुभव आला की भाजपचे जे 20 उमेदवार जे दिलेले आहेत आणि मी 21 आमच्या सर्वांकडून आमचे सर्व हे उमेदवार स्वच्छ प्रतिमेचे आहेत आणि या सर्वांना तुम्ही भरघोस मताने निवडून द्यावं असं मी आश्वासन करत आहे. आणि त्याच्याशिवाय क्षीरसागर कुटुंबावर जसं तुम्ही 40 वर्ष प्रेम केलं सर्वांना प्रेम दिलं तसंच माझ्यावर एक लेख म्हणून तुम्ही प्रेम करावं आणि मला आणि माझ्याबरोबर 20 उमेदवारांना कमळाला मतदान करून भरघोस मतांनी विजयी करावं हे आवाहन करते. माझे 2 शब्द संपवले.